हा असा रसरशीत जाळीदार ढोकळा घरच्या घरी बनवून तर पहा. मार्केटमधला ढोकळा खायचे विसरून जाल एवढा जाळीदार हा ढोकळा बनून तयार होतो आणि तोही अगदी कोणतीही पूर्वतयारी न करता. तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. एका वाटीने 2 वाट्या मोजून बेसन घेऊ. याच वाटीने आपण पाणी देखील मोजून घेणार आहोत, जेणेकरून आपला ढोकळा थोडासुद्धा बिघडणार नाही आणि एकदम परफेक्ट असा ढोकळा बनेल. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ. 2 चमचे साखर घालूया. गोड तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चिमूटभर हळदी पावडर घालूया. हळदी पावडर जास्ती वापरायची नाही, चिमूटभरच हळदी पावडर घालायची. आता हे सगळं एकदा मिक्स करून घेऊ. आता या बेसनामध्ये 2 चमचे लिंबाचा रस घालूया. ज्या वाटीने मी बेसन मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी मी इथे पाणी या बेसनामध्ये घालणार आहे. 2 वाट्या बेसनासाठी 1 वाटी पाणी एकदम परफेक्ट प्रमाण आहे. पाणी घालून बेसन चांगलं फेटून घेऊया. बेसनामधल्या सगळ्या गाठी मोडून घेऊ आणि एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घेऊया. आता या बॅटरमध्ये 1 पळी तेल घालून घेऊ आणि पुन्हा चांगलं फेटून घेऊया. तर पहा, मी इथे एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घेतलं. एकसुद्धा पिठामध्ये गाठ नाही. अगदी स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. कढाईमध्ये 2 ग्लास पाणी घालून घेतलं आणि स्टँड ठेवला आहे. झाकण ठेवून पाणी चांगलं उकळवून घेऊ. इथे एक डबा घेतला आहे. डब्याला तेल लावून घेऊया. या डब्यामध्येच आपण ढोकळा वाफवून घेणार आहोत, म्हणून डब्याला आधी तेल लावून घेऊ. डब्याला मी इथे तेल लावून घेतलं. पाणी देखील इकडे उकळलं आहे. आता या बेसनाच्या बॅटरमध्ये 1 पॅकेट इनो घालून घेऊ. वरून 1 चमचा पाणी घालूया आणि चांगलं एकत्र मिक्स करून घेऊ. ही प्रोसेस अगदी घाईघाईत करायची. इनो जोपर्यंत ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत हे बॅटर चांगलं असं मिक्स करून आपण तेल लावून घेतलेल्या डब्यामध्ये घालून घ्यायचं. तर पहा, पीठ जसं मी इनोमध्ये मिक्स करत आहे तसं पीठ चांगलं फुगत आहे. पीठ इथे मी चांगलं मिक्स करून घेतलं. आता या तेल लावलेल्या डब्यामध्ये हे सगळं पीठ काढून घेऊ. लगेच हा डबा कढईमध्ये ठेवून घेऊ आणि 20 मिनिटासाठी ढोकळा चांगला वाफवून घेऊया. तुम्ही या पद्धतीने ढोकळा बनवून पहा. अगदी जाळीदार आणि रसरशीत असा ढोकळा बनून तयार होतो. 10 मिनिटांनी ढोकळा एकदा चेक करून घेऊ. मी इथे एक सुरी घेतली आहे. सुरी अशी मध्ये घालून बघूया. तर पहा, थोडासा इथे ढोकळा चिटकत आहे. अजून 5 ते 6 मिनटं हा ढोकळा असाच वाफवून घेऊया. ढोकळा वाफायला ठेवून आता 17 ते 18 मिनटं झाले आहेत. पुन्हा एकदा ढोकळा चेक करून बघूया. तर पहा, आता सुरीला थोडा देखील ढोकळा चिटकलेला नाही. ढोकळा आपला परफेक्ट शिजलेला आहे. आता ढोकळा काढून घेऊ आणि गरम असताना ढोकळा काढायचा नाही, थोडासा थंड होऊन द्यायचा. नंतर एका सुरीच्या मदतीने ढोकळ्याच्या बाजूचे काठ मोकळे करून घ्यायचे, जेणेकरून ढोकळा आपला अलगद बाहेर निघेल. हा असा एका ताटामध्ये डबा उलटा करायचा आणि वरून थोडंसं हाताने मारायचं.
अगदी अलगद असा ढोकळा बाहेर निघतो. तर पहा, ढोकळा अगदी स्पंजी जाळीदार बनलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. हा ढोकळा मी तुम्हाला कापूनही दाखवते. अगदी सहज असा ढोकळा कापत आहे. म्हणजेच ढोकळा आतून अगदी जाळीदार बनलेला आहे, जसा मार्केटमध्ये मिळतो तसा. जेव्हा आपण ढोकळ्याच्या बॅटरमध्ये इनो घालतो तेव्हा इनो ॲक्टिव्ह असतानाच लगेच प्रोसेस करायची. मिक्स करून लगेचच वाफेवर ठेवायचा, जेणेकरून आपला ढोकळा अगदी स्पंजी आणि जाळीदार बनतो. तर पहा, ढोकळा किती जाळीदार बनलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता एक फोडणी तयार करून घेऊ. त्यासाठी एका पॅनमध्ये एक पळी तेल घालून घेतलं. तेल चांगलं गरम झालं आहे. 1 चमचा मोहऱ्या घालून घेऊ. मोहऱ्या चांगल्या तडतडल्या. आता कढीपत्ता घालूया आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घालू. फोडणी चांगली खमंग परतून घेऊया. आता या फोडणीमध्ये 1 ग्लास पाणी घालून घेऊ. चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे साखर घालूया. साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सगळे एकत्र चांगलं परतवून घेऊ आणि या फोडणीला एक उकळी काढून घेऊया. तर पहा, फोडणीला चांगली अशी उकळी आली आहे. आता गॅस बंद करून घेऊ. ही फोडणी गरम असताना ढोकळ्यामध्ये घालायची नाही, नाहीतर ढोकळा तुटू शकतो. म्हणून फोडणी थोडी थंड करूनच ढोकळ्यामध्ये घालायची. ढोकळ्याच्या वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. आता ही फोडणी देखील बऱ्यापैकी थंड झाली आहे. फोडणी देखील ढोकळ्याच्या वरती सगळी अशी ओतून घेऊया. तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा ढोकळा बनवून खाऊन बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. अगदी मार्केटसारखा ढोकळा बनून तयार होतो. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि नक्की या पद्धतीने एकदा ढोकळा बनवून खाऊन बघा. अगदी स्पंजी, जाळीदार आणि रसरशीत असा हा ढोकळा बनून तयार होतो.